कोणतं झाड आहे? बाबळीचं. बाबळीचं नाही, सफरचंदाचं झाड आहे. उठा ना. किती कोणता विषय आवडतीचा तो? शाळेत कोणता विषय आवडतो तुला? मराठी, गणित, विज्ञान? आणि आजचा दिवस इतका चॅलेंजिंग असणार आहे माझ्यासाठी आणि ऋतुजासाठी सुद्धा की आजपासून आपली ग्रुपनी चालू झालेली आहे. दुपारच्या जेवणाचा बेत आहे. पुढं पुढे यायचं का मी? मंडळी, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या आम्हा दोघांकडून, आमच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. तू काय सांगशील आषाढी एकादशी निमित्त? अरे बोल, काय हसे ती कॅमेरा समोर जरा लाज येते, ती नवीन आहे. उठा ना. किती वेळचे बसले, ब्लँकेटची घडी घाला, आवरा पटापटा. आज काय आहे काय नाही. उठा बरं, उठा थांब ना जरा. उठा ना. घाला घड्या. सगळं मीच करू का? आषाढी एकादशी आहे आणि तू असं चिडचिड नको करू. या मंडळी, चहा घ्या. आणि आजचा दिवस इतका चॅलेंजिंग असणार आहे माझ्यासाठी आणि ऋतुजासाठी सुद्धा की तुम्ही विचार नाही करू शकणार. कारण एकतर आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला नियमाने सुट्टी पाहिजे, काम नाही पाहिजे शेतात इकडं तिकडं. पण आम्हाला शेतात जावं लागणार आहे. आजपासून आपली ग्रुपनी चालू झालेली आहे. 16 लेबर आलेले आहे. सध्या पावसाचं वातावरण पण आहे. हे आमचे घोडगे मामा, हे सावजार आहे आमचे आणि सगळं शेतीचं मॅनेजमेंट पाहते. आषाढी एकादशी निमित्त आज साबुदाणा आणि भगराचं धिरडं याला म्हणतो आम्ही इकडं. दुपारच्या जेवणाचा बेत आहे. नावाला उपवास आहे पण पोटभर चालू आहे सकाळपासून दान खाऊन. उठ ना, ते गवत बिवत पुसला ना, ते बळ्याचे पाता बघ किती लांब लांब गेल्या. इकडे तू मागव येणार तेव्हा. तुझं नाव सांग, काय आमोल. पूर्ण नाव सांग. आमोल दादाला जातो. बरं, कोणतं गाव आहे तुझं? आणतोला. बरं, तुझं सांग. काय तुझं नाव काय आहे? मग नाव सूरज. सूरज सुनील गायकवाड. बरं, काय आला इकडं? हं? कोणासोबत आला इकडं शेतात? मग आईची इकडे. आईसोबत आला का? हा. बरं, कितीला आहे तू? मी तर 6वी तू? 5वीला. अच्छा, आज शाळेत नाही गेले मग? आज नाही गेलो. बरं, सुट्टी? बरं, कोणता विषय आवडतीचा तो? शाळेत कोणता विषय आवडतो तुला? मराठी, गणित, विज्ञान? काय आवडत? मला का? हा? मला गणित आवडतं. गणित. तुला गणित आवडतं? दोनचा पाडा म्हणवर दोनचा पाढा मी आम्हाला नाही येत. नाही येत का? शाळेत जायचं इकडे फिरू राहिले म्हणून. हा, जाईल. बरं, उद्यापासून जाता ना? उद्या बसून जातो. आता यायला म्हणा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सरप्राईज नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. मला नाही म्हणते. सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब. तू म्हण सबस्क्राईब करा. मला कुठे येत. मंडळी, आमच्या शेतामध्ये आज जे काही लेबर आलेलं आहे खुरपणी करण्यासाठी, तर त्यांचे मुलं हे सूरज आणि अमोल हे दोघं आलेले आहे. आता त्यांनी साबुदाणा ते खाल्लेलं आहे, उपवास होता यांनाच. तर पण हे शाळेत सुट्टी मारलेली आहे. तर कोण मारली सुट्टी आज शाळेला? आता चूप बसते ते. म्हण सबस्क्राईब करा. नाही हो, म्हण चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब. तुम्हीच म्हणा आमच्यावर सबस्क्राईब. मालकीन आले, शेताच्या मालकीन काय आदेश देते पोहा. आता 16 जणी लेबर आहे. 16 जणीला एका जणीचा खर्च आहे 350 रुपये रोज. म्हणजे जवळपास गाडीचं भाडं हे ते 6000 रुपये एका दिवसाचे जाणार आहे. तर आता हे 6000 रुपये आणायचे कुठून, हा प्रश्न आहे. ऋतुजा, जंतर मंतरला जायचं आहे? विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सोडून तिकडे पुढे जातात. हे जंतर मंतर चालूच राहतं, पण विद्यार्थ्यांचा आता पेपर फुटला. आता विद्यार्थ्यांनी आपण आता सांसारिक माणसं झाले. हा मोसंबीचा बगीचा.
चांगली फळं लागलेली आहे यावर्षी. आता पाऊस आतापर्यंत ठीक आहे. आता समोर काय होतं काय माहिती. मस्त मोसंबी लागलेली. मोसंबी आणखीन तितक्या पिकल्या नाही, पण ही जरा असं वाटतंय की गोड निघन. ह्या मोसंबीवरती तुम्ही पाहू शकता की थोडासा अटॅक आलेला आहे. फणावरती असे डास आणि डाग पडलेले आहे. काही फळं खाली गळत आहे. तर इतकं काम पडलं आहे शेतीचं की टेन्शन आलं आहे तर कसं कंप्लीट होईल म्हणून. खूप असं काम आहे शेतीचं. फवारणी करायची आहे मोसंबीवरती, डाळिंबाला पण फवारणी करायची आहे. भरपूर काम आहे. आता काय माहिती आहे एक एक काम कसं होईल. टेन्शन आलं जरा कामाचं. सूरज शाळेत काऊन नाही गेला? मला पोलीस लोक मारी दे. पोलीस लोक मारते? पोलीस लोक तुला काय मारेन? मला मारते हो, मला भीव वाटते. तुला जीवावर आलं बेटे शाळेत जाय. नाही भाऊ, मला मारते ती. कोणी मारलं तुला? पोलीस लोक मारतात नाही एवढं पाहिला. काही सटाई आणलं घोडके तुला मारित होते का पोलीस लोक शाळेत? पोलीस आपलं कसं नाही. आणि आम्ही शाळेत जातो ना, आम्हाला पोलीस लोक मारित होते. इथं चिखल शाळेचा धिंगाणा घालायचा तुम्हाला, त्याच्यामुळे आले तुम्ही आहे ना. झाड कस काय? कोण? झाड आहे. सफरचंदाच आहे. अरे सफरचंदाच आहे रे. ऍपल ऍपल दिसा ना, पाहा ना ऍपल. ऍपल पाहा ना त्याला. तर मंडळी, आजचं आमचं बरंचसं काम झालेलं आहे. म्हणजे आज असं वाटत नव्हतं की एवढं काम होऊन जाईल. पण खुरपणीचं जे लेबर होतं ना, एकदम ॲक्टिव्ह लेबर होतं आज जे आलेलं होतं. त्यांनी पाहा ना तुम्ही, कपाशीमधलं गवत जे आहे एकदम क्लीन करून टाकलं. गवत कुठं दिसतं का पाहा ना तुम्ही. ते घोडके बी तिकडे एकदम जार वगैरे घेऊन आता निघाला आहे. आणि जाताना बरं वाटतं, समाधान वाटतं की बाबा काम झालं आज काहीतरी शेतामध्ये. काय सांगशील रे तुझ्या? झालं बाबा, थोडंसं राहिलं आता. 40% राहिलं. तेवढं उद्या आता घेऊ करून. म्हणजे आमची जबाबदारी संपली आता. आता आमच्या आई दादा येणार आहे. आता आमचे आई वडील जे आहेत, मी वडिलांना दादा म्हणतो, ते आता वारीला गेलेले. तर आज आषाढी एकादशीचं त्यांनी दर्शन घेतलं तिथं पंढरपूरला. आणि ते पण परत यायला लागले आता रस्त्याने. म्हणजे आमचा लोड थोडा कमी होणार आहे आता. कोणतं झाड आहे? बाबळीचं नाही, सफरचंदाचं झाड आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही ओळी तुकाराम महाराजांच्या सांगतो. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात मनाला शांतता कशी मिळायची याचं उत्तर तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी एका अभंगातून दिलं होतं. महाराज म्हणाले होते की शांती परते नाही सुख, येरे अवघीची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैरतीरा. तुका म्हणे शांती हेची परम सुखाची ख्याती. या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की मनात शांती नसेल तर काहीही पैसा, यश किंवा सत्ता मिळाली तरी खरे सुख मिळत नाही. राग, मत्सर आणि अहंकार सोडून शांत मनाने जगणारा माणूसच जीवनाचा खरा आनंद अनुभवतो. बाहेरचं जग बदलण्यापेक्षा स्वतःच्या मनात शांती निर्माण करणं हेच सर्वात मोठं यश आहे. म्हणूनच तुकाराम महाराजांचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे आपण की शांती हे परम सुख आहे. आता एकादशी निमित्ताने हा ओळी आमच्या आजोबांनी सांगितल्या होत्या, तर त्या मला आत्ता बसला थोडंसं. आता मला पण एक शांतता कशी निर्माण करायची आतमध्ये ह्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहेच आहे. कारण मी जॉब सोडला आहे. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे तसं मी तुम्हाला, जो माझा पहिला ब्लॉग होता. मंडळी, या पॉईंटला मी हा ब्लॉग संपवतोय. आजचा दिवस धावपळीचा राहिला. मी मंदिरात सुद्धा गेलो होतो पण तिथं शूट नाही करता आलं गडबडीमध्ये. आमचं बाळकृष्ण महाराजांचं मंदिर आहे गावात, एक तिथं दर्शन घेतलं आणि घरी आलो आणि जस्ट व्हिडिओ संपवतोय. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ब्लॉगबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य ठेवा. मी मंगेश, धन्यवाद.